नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपला सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पॉलिटिकल सोशियोलॉजी या पेपरची MCQ पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, हा पेपर BA थर्ड इयरला आणि MA सेकंड पार्टला आहे। पॉलिटिकल सोशियोलॉजीची आपण मागच्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न पाहिलेले आहेत। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहू प्रश्न क्रमांक 16। लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 16 आहे। डॅश डॅश यांनी म्हटले की भारताने आधुनिकीकरणाचे पश्चिमी मॉडेल स्वीकारले। पर्याय ए आहे डॅनियल लर्नर, पर्याय बी आहे मेरियन जेवेली, पर्याय सी आहे एडवर्ड सील्स आणि पर्याय डी आहे MN श्रीनिवासन। आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए डॅनियल लर्नर। विद्यार्थी मित्र हो, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17। राजकीय आधुनिकीकरणाचे अभ्यासक डॅश डॅश होत। पर्याय ए आहे विनर व लर्नर, पर्याय बी आहे एप्टर व ब्लॉक, पर्याय सी आहे देसाई व MN श्रीनिवासन आणि पर्याय डी आहे वरील सर्व। आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व। ही सर्व राजकीय आधुनिकीकरणाची अभ्यासक आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18। डॅश डॅश यांनी आधुनिकता आणि आधुनिकीकरण यात फरक केला आहे। पर्याय ए आहे डॉक्टर रामकृष्ण, पर्याय बी आहे मेरियन, पर्याय सी आहे AR देसाई आणि पर्याय डी आहे MN श्रीनिवासन। आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए डॉक्टर रामकृष्णन यांनी आधुनिकता आणि आधुनिकीकरण यात फरक केला आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19। खालीलपैकी सत्य विधान ओळखा। विधान दिलेली आहेत। विधान 1 आहे राजकीय आधुनिकीकरणामुळे जुन्या आचार विचारांच्या जागी नवे आचार विचार समाजात रुजू लागले। विधान 2 आहे यांत्रिकीकरणामुळे व व्यापक औद्योगिकरणामुळे श्रम विभागणीचा पायाच बदलला। पर्याय ए आहे विधान 1 बरोबर, पर्याय बी आहे विधान 2 बरोबर, पर्याय सी आहे विधान 1 व 2 दोन्हीही बरोबर आणि पर्याय डी आहे विधान 1 व 2 दोन्हीही चूक। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विधान 1 व 2 दोन्हीही बरोबर। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20। हंटिंग्टन यांच्या मते राजकीय आधुनिकीकरण म्हणजे विधान 1 आहे मानसिक स्तरावर व्यक्तीतील आदर्श मूल्यात परिवर्तन होते। विधान 2 आहे माणसाच्या बौद्धिक स्तरावर ज्ञान विस्तार होतो। पर्याय ए आहे विधान 1 बरोबर, पर्याय बी आहे विधान 2 बरोबर, पर्याय सी आहे विधान 1 चूक व 2 बरोबर आणि पर्याय डी आहे विधान 1 व 2 दोन्हीही बरोबर। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी विधान 1 व 2 दोन्हीही बरोबर। हंटिंग्टन यांच्या मते राजकीय आधुनिकीकरणात मानसिक स्तरावर व्यक्तीतील आदर्श मूल्यात परिवर्तन होते, तसेच मानवाच्या बौद्धिक स्तरावर ज्ञान विस्तार होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21। राजकीय सामाजिकरणाचे महत्त्वाचे व सामर्थ्यवान माध्यम कोणते आहे? पर्याय ए आहे कुटुंब, पर्याय बी आहे शेजारी, पर्याय सी आहे शाळा, पर्याय डी आहे जनसंपर्क माध्यमे। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए कुटुंब। कुटुंब हे राजकीय सामाजिकरणाचे महत्त्वाचे व सामर्थ्यवान माध्यम आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22। शिक्षणाचे धोरण व शिक्षण पद्धती यात कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? पर्याय ए आहे कुटुंब, पर्याय बी आहे शाळा, पर्याय सी आहे शिक्षक आणि पर्याय डी आहे शासन। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी शासन। शिक्षणाचे धोरण आणि शिक्षण पद्धती यामध्ये शासनाची भूमिका महत्त्वाची आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23। चरखा आणि खादी यांना राष्ट्रीय प्रतीकाचे स्थान कोणी दिले? विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या। पर्याय ए आहे लोकमान्य टिळक, पर्याय बी आहे महात्मा गांधी, पर्याय सी आहे MN रॉय आणि पर्याय डी आहे विनोबा भावे। आणि विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे पर्याय बी महात्मा गांधी। चरखा आणि खादी ही प्रतीकं महात्मा गांधींनी वापरलेली आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24।
स्वास्तिक हे डॅश डॅश देशाचे प्रतीक आहे. पर्याय ए आहे चीन, पर्याय बी आहे रशिया, पर्याय सी आहे जर्मनी आणि पर्याय डी आहे भारत. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी जर्मनी. जर्मनी या देशाचं प्रतीक स्वास्तिक आहे आणि हिटलर मुसोलिनीच्या काळामध्ये ते खूप गाजलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. एक संस्कृती असे म्हणण्यापेक्षा विविध संस्कृतीचे एकत्रीकरण असते असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. पर्याय ए आहे अल्मंड, पर्याय बी आहे हॅन्स इलाऊ, पर्याय सी आहे पॉवेल, पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी हॅन्स इलाऊ यांनी एक संस्कृती असे म्हणण्यापेक्षा विविध संस्कृतीचे एकत्रीकरण असे म्हटले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. द सिव्हिल कल्चर या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय ए आहे अल्मंड व व्हर्बा, पर्याय बी आहे अल्मंड, पर्याय सी आहे व्हर्बा आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए अल्मंड व व्हर्बा या दोघांनी मिळून द सिव्हिल कल्चर हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. सर्वप्रथम आधुनिकीकरण डॅश डॅश येथे सुरू झाले. पर्याय ए आहे इंग्लंड, पर्याय बी आहे रशिया, पर्याय सी आहे अमेरिका आणि पर्याय डी आहे जर्मनी. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए इंग्लंड. इंग्लंडमध्ये सर्वप्रथम आधुनिकीकरणाची सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. राजकीय सामाजिकरणाची साधने कोणती? पर्याय ए आहे कुटुंब संस्था, पर्याय बी आहे शिक्षण संस्था, पर्याय सी आहे प्रसारमाध्यमे आणि पर्याय डी आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. अल्मंड व व्हर्बा यांनी राजकीय संस्कृतीचे डॅश डॅश प्रकार पाडले आहेत. पर्याय ए आहे 2, पर्याय बी आहे 3, पर्याय सी आहे 4 आणि पर्याय डी आहे 5. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 3. अल्मंड आणि व्हर्बा यांनी राजकीय संस्कृतीचे 3 प्रकार पाडले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. लोकांना राजकीय व्यवस्थेबद्दल एकतर जाणीव नसते किंवा असली तरी अगदी अल्प स्वरूपाची असते. याला डॅश डॅश संस्कृती असे म्हणतात. पर्याय ए आहे संकुचित, पर्याय बी आहे आज्ञांकित आणि पर्याय सी आहे सहभागित, पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे संकुचित संस्कृती असे म्हणतात. लोकांना राजकीय व्यवस्थेबद्दल एकतर जाणीव नसते किंवा असली तरी अगदी अल्प स्वरूपाची असते. याला संकुचित संस्कृती असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. अल्मंड आणि व्हर्बाने पाडलेले 3 प्रकारापैकी हा एक प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर जर कोणी नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.